बिबट्याचे महाराष्ट्र शासनाला एक अनावृत्त पत्र. जखम मांडीला आणि मलम शेंडीला. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन. बिबट्याचा सस्नेह नमस्कार. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही आता आमचा विषय गाजतोय. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील एका उसाच्या शेतात आमचा नरमादीचा संसार सुखाने सुरू आहे. आमच्या आजूबाजूला आमचे भाऊबंद मोठ्या संख्येने राहत असल्याने आम्हाला सोयरीकला अथवा सणासुदीला दूरच्या गावी जावे लागत नाही. गेल्या अनेक पिढ्यांपासून आमचा जंगलामध्ये रहिवास होता, पण लोकांनी जंगलतोड केल्याने गेल्या 5-25 वर्षांपासून आम्ही उसाच्या शेतामध्ये मुक्काम हलवला आहे. तुमच्या एका मंत्री महोदयांनी फरमान काढले आहे की बिबट्यांना खाद्य म्हणून जंगलात मोठ्या प्रमाणात शेळ्या सोडू. आम्हाला काय स्वप्न पडलंय का तिकडे जंगलात आमच्यासाठी तुम्ही शेळ्या सोडताय म्हणून? हा निर्णय म्हणजे जखम मांडीला आणि मलम शेंडीला. खरं म्हणजे रोगापेक्षा हा इलाज भयंकर आहे. आमच्यासाठी कायमस्वरूपी अधिवास असणारी उपाययोजना, पर्यायी व्यवस्था केली तरच काहीतरी साध्य होईल. अन्यथा एरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या असे म्हणायची वेळ येईल. ऊस क्षेत्रात असलेली लपण, पिण्याचे पाणी, सहज उपलब्ध होणारे भक्ष्य यांसारख्या चांगल्या सुखसुविधा असल्याने आमची संख्या वाढल्याने जुन्नर वन विभागात तर आम्ही आमची गावेच्या गावी वसवली आहेत. आमची तशी माणसांची कोणती दुश्मनी नाही. तुम्ही जंगलतोड करून आमच्या हक्कावर गदा आणता. शेवटी आमचाही काही हक्क आहेच ना. निसर्ग नियमानुसार 14 महिन्यात आमची 2 वित तर हमखास होतात. एका वेळी एका विताला 3 बछडे तर 2 वितांना मिळून 6 बछडे होतात. एखाद 2 दगावले तरी 4 तर हमखास जगतात. मग का नाही आमची संख्या वाढणार? आम्हाला काही माणसांसारखे नियम नाहीत की 2च पुरे? बरं, तुम्ही आमची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला असे कळले. आमची सरसकट नसबंदी करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, कारण आम्ही शेड्यूल 1 मध्ये आहोत. सध्या सगळीकडे आमची दहशत असल्याने कोणताही शेतकरी शेतात काम करायला तयार नाही. तिकडे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके तसेच शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आमचा बंदोबस्त करण्यासाठी नुसती आमच्या विरोधात राळ उठवली आहे. त्यात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आमच्यासारखी वेशभूषा करून प्रत्येकी 1000 बिबटे बसू शकतील एवढ्या क्षमतेची 2 रेस्क्यू सेंटर बनवा अशी मागणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुमच्याकडे करत या समस्येकडे लक्ष वेधले आहे. एक रेस्क्यू सेंटर जुन्नर भागात तर दुसरे अहिल्यानगर भागात बनवा अशीही त्यांनी सूचना आहे. एका रेस्क्यू सेंटरमध्ये फक्त नर बिबटे तर दुसऱ्या रेस्क्यू सेंटरमध्ये फक्त मादी बिबटे ठेवण्याची त्यांची सूचना आमच्यावर अन्यायकारक असली तरी सध्याच्या परिस्थितीत सुरुवातीच्या टप्प्यासाठी योग्य आहे. किमान आम्हाला पिंजऱ्यात पकडण्याच्या मोहिमेला तरी वेग येईल. आम्हाला सर्वांना पिंजऱ्यात पकडून कायमस्वरूपी तयार केलेल्या अधिवासात स्थलांतरित करण्यापर्यंतच हे रेस्क्यू सेंटर कार्यान्वित ठेवणे व्यावहारिक ठरेल. असेही आम्हाला तुम्ही एकत्र ठेवून किती दिवस पोचणार? यामुळे पुन्हा लाडके बिबटे म्हणून विरोधक तुम्हाला धारेवर धरतील याची काळजी वाटते. या अगोदर विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यापासून मुक्तता हा कळीचा मुद्दा ठरत होता. आता येऊ घातलेल्या जुन्नर आंबेगाव विभागातील झेडपी पंचायत समिती निवडणुकीसाठी सुद्धा पुन्हा आमचाच मुद्दा ऐरणीवर आहे. आमच्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र अधिवास निर्माण करा आणि आम्हाला सर्वांना पकडून तिकडे पाठवा, पण केवळ जनभावना शांत होण्यापुरती तात्पुरती उपाययोजना केली तर आहे ती समस्या तशीच राहील आणि पुन्हा आमची संख्या वाढत जाईल. गेल्या 15-20 वर्षांपूर्वी जुन्नर वन विभागाचे तत्कालीन वनसंरक्षक अशोक कुमार खडसे यांनी आम्हाला पकडून दुसरीकडे सोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली होती. पण पुन्हा कालांतराने काय झाले? या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने आमची संख्या झपाट्याने वाढत गेली. मानवावरील हल्ल्यांच्या घटना आमच्याकडून घडल्या हे खरे आहे, पण माणसांवरील हल्ले करण्याची आम्हाला काही हौस नाही. आमच्याकडून आगळीक झालीही असेल, पण नाण्याला दुसरी बाजू असते हेही ध्यानात ठेवा. तुम्ही एकाला पकडले की आमची जागा घेणारा दुसरा बिबट्या हजरच असतो. माणसांनीच आमच्यावर अन्याय केला आहे. आमची पहिली सोय लावा. प्रथम आमच्या हिताचा निर्णय घ्या आणि मग इतरांकडे पहा. जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे
तसा आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. आमच्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र दिवस निर्माण केला तर तुमच्या माणसांच्या राज्यापेक्षा आमच्या बिबट्यांच्या राज्यात स्वतंत्र दिवसात आम्ही सुखी राहू आणि तुम्ही आम्ही सगळेजण पुन्हा गुण्या गोविंदाने नांदू. बिबट्या एकजुटीचा विजय असो. आपलाच जुन्नर बिबट्या. मुक्काम पोस्ट उसाचे शेत, जुन्नर वन विभाग कार्यक्षेत्र. लेखन अर्जुन शिंदे बेल्ले. मित्रांनो, बिबट्याच्या या पत्रावर आपण सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे आणि बिबट्यांना त्यांचा कायमचा अधिवास प्राप्त करून देण्याची जबाबदारी सरकारसोबतच आपल्या सर्वांची सुद्धा आहे. त्यामुळे जंगलतोड कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया.